नमस्कार. सुंदर भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया बातमी धाराशिवहून. भूम आणि परंडा तालुक्यात अनेक गावे महापुराच्या विळख्यात सापडलेली आहेत. 65 नागरिकांची यातून सुटका करण्यात आली असून 92 गावातील शेतपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. गेल्या 3 दिवसापासून जिल्ह्यातील उमरगा, भूम व परंडा तालुक्यातील झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे महापुराची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः परंडा व भूम तालुक्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. 92 गावे बाधित होऊन 62,989 हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बचाव कार्य वेगाने सुरू आहे. पूरग्रस्त भागात इंडियन आर्मी, NDRF व NDRFचे जवान दाखल झाले असून हेलिकॉप्टर व बोटीच्या साहाय्याने बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण 65 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेले आहे. यामध्ये लाखी गावातील 12 जणांना बोटीने, रुई येथील 13 जणांना बोटीने, वडनेर, देवगाव खुर्द येथील 26 जणांना हेलिकॉप्टरने, भूम तालुक्यातील तांबेवाडीतील 6 नागरिक, ईट येथील 1 व इडा येथील 7 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. परंडा तालुक्यातील घाटपिंपरी, वाघेगव्हाण येथील नागरिकांना NDRFच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढले. प्रशासन सज्ज. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार हे पूरग्रस्त भागात असून यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. भूम विभागीय अधिकारी रेवयाह डोंगरे, तहसीलदार निलेश काकडे यांच्यासह महसूल, पोलीस व आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा युद्ध पातळीवर कार्यरत आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी करून तेथील पूरस्थितीचा, अतिवृष्टीचा आढावा घेतला. पूरग्रस्त भागात तातडीने मदत करण्याच्या सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्या. शेती पिकांचे मोठे नुकसान. दिनांक 20 ते 22 सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 64,029 शेतकऱ्यांची पिके बाधित झाली आहेत. यात प्रामुख्याने जिरायत पिके व काही प्रमाणात बागायती पिकेही नुकसानग्रस्त झाली आहेत. पाझर तलाव फुटले. भूम तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक पाझर तलाव फुटले असून वारे, वडगाव, पाटसांगवी, हिवरडा येथील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. हवामान विभागाचा इशारा. हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. नदीकाठच्या नागरिकांनी जनावरे व कुटुंबियासह सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. धन्यवाद.